मी पक्षाचे लेटर रेडी केले ते सोडून देतो. मी तुम्हाला साधं लेटर रेडी देतो, कोऱ्या कागदावर लिहून देतो एक सामान्य नागरिक म्हणून. तरी तुम्ही त्याला 14 दिवसाच्या काही ना काहीतरी उत्तर देणं हे बंधनकारक आहे प्रत्येक सरकारी ऑफिसरला. पण तुम्ही आज महिना होता आला तुम्ही आम्हाला काहीच उत्तर दिलं नाही, काही कारवाई करा म्हणले, आंदोलनाची भाषा त्यात टाकली आम्ही, तरी तुम्ही आम्हाला काही त्याच्यावर उत्तर देत नाही. शेवटी आम्ही काल परवा एकनाथ शिंदे साहेबांना ते लेटर दिलेलं आहे. शिंदे साहेब गृहमंत्री आहेत, गृहनिर्माण मंत्री आहेत. त्यांनी जे सांगितलं 550 स्क्वेअर फुटाचं घर आम्ही प्रत्येकाला घेणार. पण ते 550 कोण किंवा जे त्या ठिकाणी राहतात हां असे बाहेरून आयात केलेले इथं आले, हे बिल्डरनी जे आपापल्या पैशासाठी जे बाहेरून आणलेली इथं लोकं बसवली त्या लोकांना आम्ही घरं मिळून देणार नाही. स्पष्ट इशारा आहे बिल्डरला. आणि हा एका नाही, जिथं जिथं कोथरूडमध्ये एसआरआय चालू आहे 4 ठिकाणी तर माझ्या माहितीमध्ये आहेत. त्या 4ही बिल्डरला मी तुमच्या माध्यमातून इशारा देतो की बाबा अशा पद्धतीने जर कोण खोटे फॉर्म भरून देत असेल, शासनाची फसवणूक करत असेल तर आज पुणे महापालिकेला आमचा विरोधी पक्ष आहे. आता आमचा एकही उमेदवार या ठिकाणी नाही, विरोधात असल्यामुळे नागरिकांचे आवाज आम्ही आहोत. त्या ठिकाणी आम्ही 100% नागरिकांसाठी प्रयत्न करत राहू आणि तुम्हाला असं जो शासनाची फसवणूक जी चालू आहे ती आम्ही करून देणार नाही. जे आत्ता आपण या ठिकाणी बघू शकतोय की शिवसेनाचं ऑफिशियली लेटर हेड देखील इथल्या संबंधित अधिकाऱ्याला म्हणजे ज्यांचं नाव आहे सतीश कुमार कमल दत्तात्रय खडके यांना ऑफिशियल असं शिवसेनेचं लेटर हेड देखील देण्यात आलं होतं. आणि ही तारीख आहे 20/1/2026. तरी देखील आत्तापर्यंत त्यांचा काहीही रिप्लाय यांना आलेला नाही आहे. म्हणजे एका पक्षाचं लेटर हेड जाऊन सुद्धा जर त्यांचं इथे दुर्लक्ष होत असेल तर मग सामान्य नागरिकांचे आता फॉर एक्झाम्पल हा आपण एक त्रास 2 मिनिटं बाजूला ठेवला, काय नाव आहे, अर्चना यादव यांची चौकशी झाली पाहिजे. त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी होत्या, कारण का त्यांनी जर तत्कालीन कारण त्यांच्या सही शिक्का या ठिकाणी आहे. जर त्यांनी त्या ठिकाणी जर नीट बघून हा सर्वे केला असता तर कदाचित हा प्रकार घडला नसता. पण मला वाटतं की त्यांना काहीतरी वरतून त्यांना मेवा मलाही काही मिळाली असेल त्यामुळे त्याही मग बाळगून असतील. मग आत्ता त्या ठिकाणी मी आत्ता जाऊन आलो त्या नाही आहेत मला वाटतंय. आता कोणती नवीनच मॅडम त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे हे टाळाटाळीचं म्हणजे आता या ठिकाणी किती जण आहेत, उपजिल्हाधिकारी एक आहे, अजून एक सर्वेक्षक एक आहे, प्रांत तहसीलदार आणि हा बिल्डर मिळून आणि त्यांचे अजून कोणी असतील लागे संबंध कोण असतील, स्थानिक त्यांचे कोण असतील. आम्हाला त्यांच्याशी काही घेणं नाही. आम्हाला स्थानिक नागरिकांचं पण काही आम्हाला त्यांचं हे नाही आहे. उलट त्यांना घरं मिळावीत हीच आमची अपेक्षा आहे. उलट जे 350-400 जे देत होते शिंदे साहेबांनी 550 केलेले म्हणजे आम्ही वाढवूनच देतोय.